नमस्कार शिक्षक मित्रांनो, 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या टीईटी परीक्षेची 19 डिसेंबर 2025 रोजी अंतरिम उत्तर सूची जी आहे परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आली आणि यामध्ये काही प्रश्नांबद्दल आक्षेप असल्याचं आपल्यापैकी काही शिक्षक मित्रांनी कळवलेलं आहे. आपल्या YouTube व्हिडिओ मार्फतच्या त्याच्या कमेंट्सच्या मार्फत असेल किंवा आपला जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉल मेसेज करून तुम्ही ही माहिती कळवली की सर काही प्रश्नांबद्दल डाऊट आहे. मग या पेपर 1 चे 30 प्रश्न आणि पेपर 2 गणित विज्ञान मधील गणिताचे जे 30 प्रश्न आहे या 60 प्रश्नांचा त्या ठिकाणी मी पण व्यवस्थित आढावा घेतला. तसं बघितलं तर आपण संभावित जी उत्तर तालिका दिली होती तेव्हाही याचा आढावा घेतलेलाच होता. काही प्रश्न संदिग्ध तेव्हाही होते, तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 100% याच्या उत्तराबद्दल शुअर नाही. ठीक आहे, असो. आता जो मुद्दा आहे तो म्हणजे ऑब्जेक्शन घेण्याचा किंवा कुठले प्रश्न असे आहेत की ज्यांची उत्तरं बदलू शकतात किंवा जे रद्द होऊ शकतात. तर पेपर 1 चा आपण पहिले चर्चा करूया. बघा, पेपर 1 साठी परीक्षा परिषदेकडून जी काही उत्तर सूची आलेली आहे त्या पेपर 1 च्या उत्तर सूचीमध्ये 30च्या 30 ही प्रश्नांची उत्तरं ही एकदम बरोबर आहे. तसंच प्रश्न असेल, प्रश्नांची रचना असेल किंवा त्याचं दिलेलं उत्तर असेल, सगळं एकदम प्रॉपर आहे. कुठेही काही विशेष अडचण नाही की याबद्दल आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो किंवा अन्य कुठली गोष्ट होऊ शकते, काही नाही. म्हणजेच टीईटी पेपर 1 साठी गणित या विषयाचे जे काही 30 प्रश्न विचारण्यात आलेले आहे ते 30 पैकी 30 आन्सर की नुसार एकदम करेक्ट आहे, एकदम बरोबर आहे. आपणही जी संभावित उत्तर तालिका दिलेली आहे ते 30च्या 30 उत्तर आपले या उत्तर तालिकेसोबत मॅच होतात. आता राहिला मुद्दा पेपर 2 चा. तर पेपर 2 मधील जेव्हा आपण 30च्या 30 प्रश्नांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करतो, त्यांची उत्तरं, प्रश्नाची रचना, त्याचा संदर्भ चेक करतो, तर काही प्रश्न संदिग्ध आहेत आणि त्यापैकी जे प्रश्न आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत, या सेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. नेमकं त्याचा संदर्भ काय आहे, योग्य उत्तर काय आहे, ऑब्जेक्शन घेऊ शकतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. चला आता पेपर 2 कडे वळूया आपण. पेपर 2 मध्ये हा एक प्रश्न आहे ज्याबद्दल मला व्हॉट्सअपवरती असेल किंवा आपल्या युट्यूब व्हिडिओच्या खाली कमेंट्सच्या मार्फत असेल माहिती मिळाली की सर याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. तर हा आपण जो घेतला इथं पेपर 2 सेट सी आणि प्रश्न क्रमांक आहे बघा 93. तर 93 नंबरचा हा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की हा जो चौकोन आहे एबीसीडी हा नेमकं कोणत्या प्रकाराचा चौकोन आहे. तर बघा, हा पतंग चौकोन आहे याबद्दल कोणालाही डाऊट नाही, कारण पतंगाचे जे गुणधर्म आहे तो फॉलो करतो की पतंगाचे जे कर्ण आहे ते असमान लांबीचे एकमेकांना लंब असतात, सम्मुख कोणाची एक जोडी एकरूप असते वगैरे वगैरे, हे गुणधर्म तो फॉलो करतो. त्यामुळे पतंगाबद्दल डाऊट नाहीये. परंतु परीक्षा परिषदेनं ए आणि बी दोन्ही असं उत्तर सांगितलं, म्हणजे तो चक्रीय चौकोन आहे हेही सांगितलेलं आहे. चक्रीय चौकोनाबद्दल थोडासा डाऊट आहे. तर बघा, चक्रीय चौकोनाबद्दल आपण जे म्हणतो की त्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू हे चौकोनाच्या परिघावर असतात, पण हा चक्रीय चौकोनाचा वरून अभ्यास झाला. चक्रीय चौकोनाचा थोडासा डिटेलमध्ये अभ्यास केल्यावर आपल्याला समजेल की दिलेला जो चौकोन आहे तो चक्रीय चौकोनही आहे. कसं, मी तुम्हाला संदर्भात सांगणार आहे, पण पहिले मुद्दा हा समजून घ्या की परीक्षा परिषदेने याचं जे काही उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 ते एकदम बरोबर आहे, ते बिनचूक आहे. आता पहिले थोडंसं पतंगाविषयी पण सांगतो. चौकोन तुम्ही बघू शकता एबीसीडी. जर त्या ठिकाणी कोण ए आणि कोण सी बघितलं तर ते 90 अंश असतील, कारण स्पर्शिका आणि त्रिज्या हे एकमेकांना लंब राहतील. सोबतच तुम्ही बघू शकता की त्याचा जो कर्ण आहे तो देखील एकमेकांना लंब असणार. या बाजू सारख्या, याही बाजू सारख्या, असे थोडेसे गुणधर्म तुमच्यासमोर मांडलेत. आता पतंग जो आहे काय म्हणतोय बघा, पतंगाबद्दलचं माहिती तुम्हाला मिळेल 8वीच्या पुस्तकामध्ये 48 नंबर पेजवर. ही जी माहिती आहे 8वीच्या पुस्तकामध्ये 48 नंबर पेजवरती आहे की कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो. कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक आहे. लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात. बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात आहे. सम्मुख कोणाची एक जोडी एकरूप असते. सम्मुख कोणाची एक जोडी एकरूप आहे. ए आणि सी यांचं माप एकसारखं आहे, म्हणून तो पतंग आहे. आणि पतंगाबद्दल तसंही आपल्याला शंका नव्हती. शंका आहे चक्रीय चौकोनाबद्दल. तर बघा, चक्रीय चौकोनाबद्दल आपण पहिलं स्टेटमेंट सगळ्यांना माहिती आहे. चौकोनाचे चार शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला आपण चक्रीय चौकोन म्हणतो. पण तुम्ही चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास एकदा वाचा. कॉन्व्हर्स जो आहे तो थेरमचा तो रीड करा. चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. स्टेटमेंट वाचलं तुम्ही आता व्यत्यास. तर आता डायग्राम कडे या. या डायग्राम मध्ये बघा, ए आणि सी हे एकमेकांचे पूरक कोण आहे. सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण, म्हणजे अपोजिट अँगल. तर ए आणि सी हे एकमेकांचे काय आहेत बघा, पूरक कोण आहेत. आणि बी आणि डी हे पण पूरक कोण आहे, कारण त्यांच्या देखील मापाची बेरीज 180 असेल.
यांची तर 90 90 180 आहेत आणि चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360, त्याच्या गुणधर्माचा उपयोग करून बी आणि डी या दोघांच्या मापाची बेरीज पण 180 राहील. म्हणजेच हा जो चौकोन आहे तो या गुणधर्माला फॉलो करतो की त्याचे जे सम्मुख कोण आहे ते पूरक कोण आहे. आणि मग इथं एकदम स्पष्ट स्टेटमेंट आहे की चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतील तर तो चौकोन काय असतो, चक्रीय असतो. म्हणून या जो चौकोन आहे तो चक्रीय चौकोन देखील आहे आणि परीक्षा परिषदेने दिलेलं उत्तर जे आहे त्याचं एकदम बरोबर. आता पुढचा प्रश्न बघूयात ज्याच्याबद्दल काही जणांना डाऊट आहे, तो म्हणजे हा प्रश्न नफा आणि तोटावाला. आता मुद्दा काय माहिती आहे का या प्रश्नामध्ये, हा पेपर सेकंडचा बघा सेट सी चा 95 नंबरचा प्रश्न आहे. सेट नुसार याचा नंबर बदलेल म्हणून मी प्रश्न टाईप करून घेतला. हा प्रश्न इंग्रजी आणि मराठीमध्ये वेगवेगळा आहे. मराठीमध्ये जर आपण हा प्रश्न वाचला, बघा शिक्षक मित्रांनो, जर आपण हा प्रश्न मराठीमध्ये वाचला तर मराठीमध्ये काय म्हणतंय बघा आपल्याला, एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 8/5 आहे. आता अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करतो, ज्याच्यापेक्षा ज्याच्यापैकी त्याला आपण डिनॉमिनेटर पकडतो. मग आपण विक्री या ठिकाणी किती पकडणार बघा, 5. मराठीच्या माहितीनुसार आपण विक्री किती पकडणार बघा, 5 पकडणार आणि खरेदी किती पकडणार बघा, 8 पकडणार. तर तोटा होईल का, यस बिलकुल तोटा होईल. किती तोटा होईल बघा, 3 एवढा तोटा होईल. तोटा किती होईल बघा, 3 एवढा तोटा होईल, कारण तोटा जो आहे तो खरेदी वजा विक्री असतो, 3 एवढा तोटा. आणि मग शेकडा तोटा जर आपण या ठिकाणी शोधला, शेकडा तोटा आपण या ठिकाणी शोधला तर तो असेल बघा 3 एवढा तोटा. कशावरती, 8 वरती. तर 100 वरती किती, काय उत्तर मिळेल तुम्हाला, 37.5%. काय उत्तर मिळेल तुम्हाला, 37.5%. म्हणजेच पर्याय क्रमांक सी जो परीक्षा परिषदेने दिलेलं उत्तर आहे ते एकदम बरोबर, ते एकदम बरोबर. पण कधी मराठीमध्ये आपण प्रश्न या ठिकाणी रीड केला, मराठीमध्ये घेतलेली माहिती आपण घेतली तर. आता मुद्दा काय बघा, जर आपण इंग्लिश मधली माहिती घेतली, थोडीशी गडबड होऊन गेली इंग्लिश मधल्या माहितीमध्ये. इंग्लिश मध्ये जो प्रश्न आहे तो जर आपण व्यवस्थित रीड केला तर बघा, सेलिंग प्राइस ऑफ एन आर्टिकल इज 8/5 टाइम्स ऑफ इट्स कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइसच्या 8/5 आहे कोण, सेलिंग प्राइस. म्हणजे सेलिंग प्राइस 8 असेल, कॉस्ट प्राइस 5 होईल. म्हणजे इथं उलट होईल. इथे काय होईल बघा, जी सेलिंग प्राइस आहे ती होईल बघा 8 आणि जी कॉस्ट प्राइस आहे ती होईल बघा 5. मग सेलिंग प्राइस जर 8 आहे, कॉस्ट प्राइस जर 5 आहे, तर इथे प्रॉफिट होईल. आणि प्रॉफिट किती होईल बघा इथं, तर 3 एवढा प्रॉफिट होईल. प्रॉफिट होईल आणि प्रॉफिट किती होईल बघा, 3 एवढा प्रॉफिट होईल. आणि जर आपण तिथं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढलं, लॉस तर होणार नाहीच आहे, लॉस तर होणार नाहीच आहे, पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट काढलं तर बघा 3 एवढं प्रॉफिट. कशावरती, 5 वरती. तर 100 वरती किती, तर 60%, 60% नफा, 60% प्रॉफिट. पण ऍक्च्युली प्रश्नामध्ये प्रॉफिट बद्दल बोललोच नाही, प्रश्नामध्ये बोललेलं आहे लॉस बद्दल. तर लॉस तर होतच नाही इंग्लिश मधल्या स्ट्रक्चरनुसार. इंग्लिश मधल्या स्ट्रक्चर मध्ये काय झालं, सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस यांची जागा बदलली थोडीशी. मराठीमध्ये जो प्रश्न आहे तो वाचला, ती माहिती घेतली तर उत्तर तुमचं 34.5% जे परीक्षा परिषदेने दिले ते एकदम बरोबर आहे. पण इंग्रजी मधला प्रश्न घेतला तर सेलिंग प्राइस 8 येईल, कॉस्ट प्राइस ही 5 येईल. मग इथे प्रॉफिट होणार तो 3 होणार आणि पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट येणार तुम्हाला 60%, 60%. मग यामध्ये तुम्ही ट्रान्सलेशन एरर किंवा प्रश्नामधल्या माहितीबद्दलची जी एरर आहे असं ऑब्जेक्शन टाकून या प्रश्नाला ऑब्जेक्शनला आपल्याला टाकता येईल. बघा, ट्रान्सलेशन एरर वगैरे अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत तिथं रेफरन्स म्हणून देऊन आपण या प्रश्नाला ऑब्जेक्शनला टाकू शकतो आणि बिलकुल या प्रकारचं स्पष्टीकरण देखील आपण तिथं लिहू शकतो. मी याची एक पीडीएफ पण तुम्हाला आपल्या चॅनलवर अपलोड करून देतो, जेणेकरून तुम्ही त्या पीडीएफची हेल्प घेऊ शकता तिथे काही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. आपण स्पष्ट घेऊयात की मराठीमधला प्रश्न वाचल्यावरती असं आपल्याला दिसून येईल, जेणेकरून तोटा मिळेल 37.5%. पण इंग्रजी मधला प्रश्न घेतला तर त्याची माहिती चुकलेली आहे किंवा उलटी आहे, त्यानुसार उत्तर येतंय नफा 60%, प्रॉफिट 60%. इथे ट्रान्सलेशन एरर आहे तर या प्रश्न रद्द व्हावा असं आपण सांगू शकतो. तर हा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशन एरर आहे. नंतर अजून पुढचा एक प्रश्न जो बघा पुन्हा 96 नंबरचा आपल्याला बघायला मिळतोय. बघा 96 नंबरचा प्रश्न सेट सी मध्येच. याच्यामध्ये पण थोडंसं काय म्हणू आपण, टायपिंग मिस्टेक असल्यासारखं वाटतंय. आता चौकोन रचनेविषयी हा प्रश्न आहे. कशाविषयी प्रश्न आहे बघा, चौकोन रचनेविषयी प्रश्न आहे. चौकोन रचना आपल्याला इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 41 पासून बघायला मिळते. पेज नंबर 41, 42 जर आपण चांगल्या प्रकारे वाचले, बघितले, अभ्यास केला तर चौकोन रचनेची आपल्याला माहिती समजेल. आणि तिथं आपल्याला अशा प्रकारची माहिती जी आहे ती दिलेली आहे
की चौकोनाच्या 10 घटकांपैकी विशिष्ट 5 घटकांची मापे माहित असतील तर चौकोनाची रचना करता येते, आणि काही कॉम्बिनेशन तुम्हाला दिलेले आहे की 4 बाजू आणि 1 कर्ण आहे, 3 बाजू 2 कर्ण आहेत, लगतच्या 2 बाजू कोणते 3 कोण आहेत, 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोण, अशी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि ही इन्फॉर्मेशन चांगल्या प्रकारे बघितली आणि मग आपण ऑप्शनकडे आलो. तर बघा इथे बाजू PQ हे जे काही आहे ना, बाजू PR याच्या ऐवजी जर बाजू PQ अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी दिलं असतं, बाजू PQ म्हणजे लेंथ ऑफ साइड PQ, अशा प्रकारची एक छोटीशी मिस्टेक मला या उत्तरामध्ये वाटते. PR च्या ऐवजी तिथं PQ असं असायला पाहिजे होतं. ज्या दिवशी मी तुम्हाला संभावित उत्तर तालिका दिली त्या दिवशी पण या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की इथे PR च्या ऐवजी जर PQ असेल तर हे उत्तर बरोबर राहील. आणि परीक्षा परिषदेनं याचं 3 नंबरचंच उत्तर दिलेलं आहे. मराठी असेल किंवा इंग्रजी असेल दोघांमध्ये ती मिस्टेक झालेली आहे. PQ च्या ऐवजी PR. बरं, PR बद्दल बोलायचं असेल तर PR तर कर्ण आहे, मग कर्ण PR असं म्हणायला पाहिजे होतं. बाजू PR त्यांनी म्हटलेलं आहे तर ते थोडंसं संदिग्ध आहे. या प्रश्नाला देखील आपण टायपिंग मिस्टेकच्या अंतर्गत ऑब्जेक्शनला घेऊ शकतो. पण बऱ्याच शिक्षक मित्रांनी ऑलरेडी याचं उत्तर जे आहे ते 3 नंबर दिलेलं आहे. आणि जर आपण म्हणतोय की थोडंसं सांभाळून घ्या 1-2 चूक, तर थोडी चूक सांभाळून घेतली तर तसंही हे उत्तर आपल्याला बरोबर वाटतं, पर्याय क्रमांक 3. चला, अजून एक प्रश्न होता ज्याबद्दल काही शिक्षक मित्रांनी जे विचारलेला आहे तो म्हणजे याच सेट मधला प्रश्न क्रमांक 113. आणि हा प्रश्न आहे की हे जे दोन्ही त्रिकोण आहे ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे. प्रश्न तुमच्या समोर आहे, तुमच्याकडे प्रश्नपत्रिका पण असेलच. सेट सी मधला 113 नंबरचा प्रश्न. आता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की PR जो आहे तो या वर्तुळाचा व्यास आहे. नंतर ती तुम्हाला एक स्पर्शिका दिलेली आहे. QS जी आहे ती एक स्पर्शिका दिलेली आहे. T जो आहे त्या ठिकाणी जर आपण बघतो तर काटकोन तयार होईल, कारण त्रिज्या आणि स्पर्शिका यांच्यामध्ये काटकोन असतो. नंतर बघा, आपण याची जर डिटेलमध्ये स्टडी केली, ऍक्च्युली अशा प्रकारची सेम आकृती, सेम डायग्राम इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये 86 नंबरचा पेज नंबर 86, इयत्ता 10वीचं पुस्तक पेज नंबर 86, जो काही आपण म्हणूया प्रश्न संच असतो मुलांना सॉल्व्ह करण्यासाठी दिलेला, त्याच्यामध्ये सेम डायग्राम आहे. एक प्रश्न दिलाय तुम्हाला 10 नंबरचा, तसाच काहीतरी प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुम्हाला विचारतोय की CP आणि CQ यांचं माप हे सारखं आहे. बघा, CP आणि CQ यांचं माप एकसारखं आहे, हे सिद्ध करा. हे काय करा बघा, सिद्ध करा. आणि जर आपण नवनीत वरती बघितलं तर नवनीत मध्ये हे सिद्ध करून पण दिलेलं आहे आपल्याला की CPचं माप जे आहे ते CQ एवढं आहे. CPचं माप जे आहे ते CQ एवढं आहे. आणि ते सिद्ध करता करताच तुम्ही तर बघू शकता त्रिकोण CTP आणि CTQ हे बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत. कोणकोणते? CTP आणि CTQ, तेच विचारलं आपल्याला. CTP आणि CTQ हे बघा, तुम्ही तर बघू शकता. ते तिथं नावं वेगळे होते, त्या प्रश्नामध्ये नावं वेगळे होते, पण आपण असं म्हणूया OTQ आणि OTS, किंवा प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे QOT आणि नंतर बघा SOT हे जे दोन्ही त्रिकोण आहे हे बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहे. त्याच्या स्पष्टीकरणामध्ये आपल्याला माहिती समजते. पण तिथे स्पष्टीकरण थांबत नाही. स्पष्टीकरण पुढे असंही सांगतं आपल्याला की हे दोघं एकरूप आहे. CP आणि CQ या दोन्ही रेषा ज्या आहेत त्या सारख्या. बघा, तुम्ही तर बघू शकता कोणत्या, CP आणि CQ या दोन्ही ज्या रेषा आहेत त्या एक समान लांबीच्या आहेत. आता हे त्या आकृतीचे कर्ण आहेत. हा या त्रिकोणाचा कर्ण आहे आणि हा या त्रिकोणाचा कर्ण आहे. हे एकरूप आहेत आणि यांची ही बाजू जी आहे ती ऑलरेडी सामायिक बाजू आहे, तर ती एकसारखीच आहे. म्हणजेच इथे कर्णभुजा कसोटी देखील लागू होते. या दोन्ही त्रिकोणामध्ये कर्णभुजा कसोटी देखील लागू होते. हायपोटेनस आणि साइडची जी टेस्ट आहे ती देखील या ठिकाणी लागू होते. आणि दोन्ही कसोटीबद्दल बघा, बाकोबा असेल किंवा कर्णभुजा असेल, पुढच्या स्लाइडवरती माहिती मी घेतलेली आहे. आणि या कसोट्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल इयत्ता 8वीचं जे पुस्तक आहे त्यामध्ये 83 नंबरच्या पेज पासून. तुम्ही बघू शकता 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण असेल एकरूप, तर त्याला आपण बाकोबा कसोटी असं म्हणतो. आणि काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण आणि भुजा एकरूप असेल तर त्याला आपण कर्णभुजा कसोटी म्हणतो. तुम्ही याला व्यवस्थित रीड करू शकता. तशी ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती पण अपलोड करणारच आहे. आणि या PDF ला रीड केल्यावर आपल्याला समजतं की या डायग्राम मध्ये जो प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेली आहे त्या दोन्ही त्रिकोणामध्ये
कर्णभुजा ही कसोटी देखील लागू होऊ शकते. हे 4 प्रश्न जे आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचले होते आणि मी पण बाकीही प्रश्नावरती नजर फिरवली तर या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या, लक्षात आल्या. एकदा रिपीट करून सांगतो की नेमकं काय होतं. बघा, पेपर 2 मध्ये सेट सी माझ्या समोर आहे. पेपर 2 मध्ये सेट सी माझ्या समोर आहे. त्यातील प्रश्न क्रमांक जो 93 आहे, परीक्षा परिषदेने ज्याचं उत्तर दिलं आहे ते एकदम बरोबर आहे. याच्यावरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाऊ शकत नाही. पतंग आणि चक्रीय चौकोन तो दोन्ही आहे. समोर तुम्हाला मी संदर्भ दिला आहे. पतंग म्हणजे काय असतं, चक्रीय चौकोन म्हणजे काय असतं. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न होता 95 नंबरचा, जिथे शेकडा तोटा किती होईल असं विचारलं. मराठीमध्ये जर हा प्रश्न वाचला आणि सोडवला तर परीक्षा परिषदेने दिलेलं उत्तर हे एकदम बरोबर आहे. पण इंग्लिश मध्ये वाचला तर 60% नफा होतो, जे की ऑप्शन मध्ये 60% दिलं पण नफ्याबद्दल नाही बोललं. मग टायपिंग मिस्टेक या प्रश्नामध्ये आहे असं ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो. 96 नंबरचा प्रश्न बघा, यामध्ये 96 नंबरचा जो प्रश्न आहे तो बघा रचनेविषयी आहे चौकोनाच्या, जी इयत्ता 8वीच्या पेज नंबर 41 मध्ये तुम्हाला मिळून जाईल. चौकोनाची रचना करण्यासाठी अशा 5 घटकांच्या कॉम्बिनेशनची गरज आपल्याला पडते आणि दिलेल्या ऑप्शन नुसार 1, 2 आणि 4 यांचं कॉम्बिनेशन जर आपण इथं जोडलं तर चौकोनाची रचना होत नाही. इथून होते पण त्यातही एक छोटी मिस्टेक, PR च्या ऐवजी PQ असं म्हणायला पाहिजे होतं. PR च्या ऐवजी PQ असं म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे जिथं R आहे तिथं Q हा अल्फाबेट असायला पाहिजे होता. ही या ठिकाणी काय म्हणून आपण टायपिंग मिस्टेक जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. कारण कर्ण PR असं त्या ठिकाणी मग म्हणायला पाहिजे जर त्यांना PR द्यायचं होतं तर. एक छोटीशी मिस्टेक त्या ठिकाणी आहे, छोटीशी. तर याच्यामध्ये आपण टायपिंग मिस्टेक असं ऑब्जेक्शन घेऊ शकतो आणि हा चौकोन रचनेबद्दलचे काही नियम तुम्हाला इथे देऊन टाकले. आणि पुढे शेवटचा प्रश्न, जो प्रश्न क्रमांक होता बघा 113, जिथे कसोटी आपल्याला विचारली होती की हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. तर बघा, बाकोबा कसोटीनुसार ते एकरूप आहेत असं आपल्याला उत्तर तालिकेमध्ये दिलेलं आहे. आणि आपण याचा संदर्भ घेऊ शकतो. बघा, इयत्ता 10वीचं जे पुस्तक आहे त्यामध्ये प्रश्न संचामध्येच आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे सोडवण्यासाठी. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना सेम प्रश्न आहे, फक्त नाव वगैरे बदललेलं आहे. प्रश्न पूर्णपणे सेम आहे आणि प्रश्न म्हणतो की CP आणि CQ चं माप सारखं आहे हे दाखवा. त्या प्रश्नाचं जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे नवनीत मध्ये, त्या एक्सप्लेनेशनला बघितलं. आता तेवढा वेळ आपल्याकडे नाही की आपण एक्सप्लेन करू, पण नवनीत मध्ये जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये एकाच ठिकाणी येऊन जाईल की हे ते दोन्ही त्रिकोण जे आहे ते एकरूप आहे बाकोबानुसार. कोणतं बघा, CTP आणि CTQ. आता त्याच त्रिकोणाबद्दल आपल्याला विचारलंय, म्हणजे बाकोबा जे आहे ते एकदम बरोबर उत्तर आहे. पण आपण प्रश्नाला चांगलं वाचलं तर ते तुम्हाला म्हणतात की CP बरोबर CQ आहे. CP बरोबर CQ आहे हे सिद्ध करा. आणि ते सिद्ध केलेलं आहे वेगवेगळ्या गुणधर्मांचा उपयोग करून. म्हणजेच या आकृतीमध्ये देखील OQ आणि OS हे एकरूप आहेत. आता ऍक्च्युली हा काटकोन त्रिकोण या ठिकाणी तयार होतो आणि हे त्याचे कर्ण आहे. मग कर्ण आणि त्यांनी एक बाजू जी आहे ती समान असेल तर आपण कर्णभुजा कसोटीनुसार देखील त्या त्रिकोणांना एकरूप म्हणू शकतो. हायपोटेनियस साइड हा थेरम त्या ठिकाणी एकरूपतेची जी कसोटी आहे, टेस्ट जी आहे ती इथे अप्लाय होऊ शकते. तर हे 4 प्रश्न मला वाटले. या 4 प्रश्नांचं जे काही स्पष्टीकरण मी तुमच्यासमोर मांडलं, याच्यामध्ये जर काही माझ्याकडून मिस्टेक झाली असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की सर या स्पष्टीकरणामध्ये अशी अजून दुरुस्ती व्हायला पाहिजे, तर बिलकुल लगेच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी माझ्या बाजूने तशी दुरुस्ती करून घेईल. आणि जर योग्य वाटतंय तर तुम्ही या ऑब्जेक्शनचा किंवा या रेफरन्सचा उपयोग करून आपल्या परीक्षा परिषदेमध्ये त्या प्रश्नांचं ऑब्जेक्शन घेऊ शकता. याची अजून एक चांगली PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, टेलिग्राम ग्रुपवरती जी आहे ती देणार आहे. त्या PDFचा देखील तुम्ही सपोर्ट घेऊ शकता डॉक्युमेंट म्हणून. कारण ती PDF मी तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तकाच्या पेजची देणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर तिथे ऑब्जेक्शन जे आहे ते घेता येईल. ट्रान्सलेशन एररला काय कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी आपण सपोर्टिव्ह डॉक्युमेंट दिलं पाहिजे तेही मी माझ्या बाजूने चेक करतो. आणि याच्या व्यतिरिक्त अजून कुठला प्रश्न तुम्हाला जास्त संदिग्ध वाटतोय तो एकदा तुमच्या बाजूने क्रॉस चेक करा की चला मी जो विचार करतो तो बरोबर आहे का. आणि जर तसं बरोबर असेल तर मग मला तो याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी माझ्या बाजूने त्याला पुन्हा चेक करतो. थांबतोय मी इथे. आपल्या इग्नाइट अकॅडमी या ऍपवरती, इग्नाइट अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती द्रोणा बॅच 8.0 येत्या जून, जुलै, ऑगस्ट मध्ये जी पुढची TET होऊ शकते त्यासाठी आपण नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केलेला आहे. या बॅचला देखील तुम्ही चेकआउट नक्की करू शकता. थांबतोय. थँक्यू. धन्यवाद.